नमस्कार बाळांनो, आता प्रॅक्टिस सेट शेवटचा प्रॅक्टिस सेट चालू आहे बेटा. 5.4 प्रोबॅबिलिटी चॅप्टर मधला शेवटचा, म्हणजे इथं तुमचा हा चॅप्टर संपणार आहे. थोड्या वेळानंतर 1 तासाच्या आत हा चॅप्टर तुमचा संपेल. तर याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहे, मी क्वेश्चन लिहिलेले आहे आणि त्याला थोडीशी आन्सरला जागा सोडलेली आहे. आणि नंतर ज्यावेळेस मी क्वेश्चन ज्यावेळेस तू सॉल्व करणार ती बघा कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व होते, आन्सर कशा पद्धतीने सॉल्व होते बघा थोडंसं. प्रॅक्टिस सेटमध्ये आता ही जी एक्सरसाइज ही टोटल प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड आहे. म्हणजे इथं टोटल प्रोबॅबिलिटी काढायचं होतं. आतापर्यंत सॅम्पल काढायचे होते, इव्हेंट्स काढायचे होते, परंतु ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला टोटल कशाशी रिलेटेड आहे, प्रोबॅबिलिटीशी. म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ इव्हेंट्स डिवायडेड बाय टोटल सॅम्पल. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन एन एस. बस हा एकच फॉर्म्युला इथे लागणार आहे आणि सगळे क्वेश्चन तुमचे सॉल्व होतील. चला बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. दिसतोय बेटा तुम्हाला क्वेश्चन पूर्ण क्लिअर. इफ 2 कॉइन्स आर टॉस, किती कॉइन टॉस करतोय मी, 2. ठीक आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. काय 2 कॉइन टॉस केल्याने काय काय सॅम्पल भेटतात रे बेटा, काय काय भेटणार आहे, हेड हेड भेटेल, हेड टेल भेटेल, टेल हेड भेटेल आणि टेल टेल भेटेल. बस एवढेच. नंबर ऑफ इव्हेंट्स किती, नंबर ऑफ इव्हेंट्स एन एस किती भेटणार आहे तुम्हाला, नंबर ऑफ एन एस भेटेल 1 2 3 4. राईट. आता गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, मग इथं लिहा लेट बी कंपोनंट गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. मग याला लिहा इव्हेंट ए इज इक्वल टू ए इज टू काय, ॲटलिस्ट 1 हेड. काय सांगा बेटा, ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 हेड. मग ॲटलिस्ट 1 हेडचा अर्थ बघा ते इथं काय काय दिसते. ॲटलिस्ट 1 हेड कोणकोणते सॅम्पल दिसतात बघा. नंबर ऑफ ए काढणार आहे आपण. नंबर ऑफ ए मध्ये ॲटलिस्ट 1 हेड कुठे दिसते रे दादू, कुठे दिसते बेटा ॲटलिस्ट 1 हेड. 2 हेड चालतात. हा चालेल का, बिलकुल चालेल. हा चालेल का, हाही चालेल बाळांनो. हा चालेल का, हा सुद्धा चालेल. हा चालेल का, नाही. ॲटलिस्ट 1. मग हे किती भेटले बेटा, एन ए इज इक्वल टू तुम्हाला भेटले 3. राईट. आता प्रोबॅबिलिटी काढायची तुम्हाला. प्रोबॅबिलिटी एचा काय फॉर्म्युला लिहिला मी, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. बस याच पद्धतीने सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नंबर ऑफ ए किती बेटा 3, एन एस किती, टोटल सॅम्पल 4. झालं तुमचं. 3/4 लिहा तरी चालेल किंवा 0.75 लिहा तरी चालेल. दोघं प्रश्नाचे उत्तरच झालेले आहे तुमचे हे 0.a. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 0.75. क्लिअर. अगदी राईट आन्सर आहे बेटा. हे फ्रॅक्शनमध्ये सुद्धा लिहू शकतात, तसं सुद्धा तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. हा प्रॅक्टिस सेटमधला हा जो प्रश्न क्रमांक होता बेटा तुमचा 5.4 मधला पहिला क्वेश्चन होता आणि तो एकदम राईट आलेला आहे बेटा. बॅक साईडला मी आन्सर चेक केलं, तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गेटिंग नो हेड, गेटिंग नो हेड, गेटिंग नो हेड. नो हेडचा अर्थ काय रे बेटा, कोण सांगतं मला. गेटिंग नो हेडचा अर्थ, नो हेड म्हणजे कोण, ओनली ओनली टी टी. कोण बेटा, ओनली टी टी. मग इथं लिहा इव्हेंट बी इज इक्वल टू, इव्हेंट बी म्हणजे इट्स अ नो हेड. काय बेटा, नो हेड. मग नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती राहणार बेटा, 0. राईट आहे ना. नंबर ऑफ, आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायचे म्हणजे काय, नंबर ऑफ बी अपॉन एन एस, टोटल सॅम्पल. बी किती बेटा 0, एन एस किती बेटा, नाही 0 कुठे बेटा, 1 आहे ना. नो हेड, नो हेड म्हणजे टी टी म्हणजे 1 आणि 1/, टोटल सॅम्पल किती होते 4, 1/4. हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर झालं. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी जर सांगायचं आहे तुम्हाला तर 1/4 पण राईट आन्सर आहे किंवा 0.25 जरी लिहिलं तरी आन्सर एक्झॅक्टली राईट आहे. ठीक आहे. हा झाला प्रश्न क्रमांक दुसरा. आता प्रश्न क्रमांक तिसरा बघा बेटा. इफ 2 डाईज आर रोल सायमल्टेनियसली, म्हणजे इथं 2 डाईजचा परत एकदा क्वेश्चन आलेला आहे बाळांनो. इथं बघा 2 डाईजसाठी 11 12 13 14 15 16, त्याच्यानंतर 21 22 23 24 25, लगेच सॅम्पल बनवून टाका 26, नंतर 31 32 33, दिसतंय पूर्ण झूम मध्ये करा बेटा, 34 35 36, त्याच्यानंतर 41 42 43 44 45 46, नंतर 51 52
53, 54, 55, 56, नंतर 61, 62, 63, 64, 65 आणि 66 हे झाले NS. मग NS इज इक्वल टू किती भेटले बेटा? टोटल सॅम्पल किती भेटले? 36 सॅम्पल भेटलेले आहेत. आता सम ऑफ द डिजिट, मग इथं लिहा लेट बी कन्सिडर इव्हेंट ए इज काय? इव्हेंट ए इज द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस at least 10 किती बेटा? 10 at least 10. मग कोणकोणते बेटा ज्यांची बेरीज 10 आहे असे कोणकोणते बघा? बी ए इज इक्वल टू बघा कोणकोणते? सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस कोणकोणते? अप्पर फेस किती पाहिजे? कमीत कमी 10 हे चालेल का रे? चालेल. त्याच्यानंतर हे चालेल, हेही चालेल, हेही चालेल, हेही चालेल, हेही चालेल, सगळे चालतील. सांगा कोणकोणते? 4, 6 मागं सुद्धा आलेला होता प्रश्न. 5, 6, 6, 4, 6, 5 आणि 6, 6 राईट आहे ना? ओके, मध्ये कॉमा द्यायचा बेटा. ठीक आहे. हां, तर किती झाले? प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती झाले बेटा? 6. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं ना? काय फॉर्म्युला देअर फॉर प्रोबॅबिलिटीचा? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. 6/36 म्हणजे 1/6. इथं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे बेटा, आन्सर 1/6. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस शब्द कोणता आलेला बेटा? अप्पर फेस इज 33. जागा नसल्यामुळे मी थोडंसं बारीक अक्षरात लिहितो बेटा. अप्पर फेस इज 33. सम ऑफ द डिजिट, मला तुम्ही सांगा सम ऑफ द डिजिट जास्तीत जास्त किती होते बेटा? 12 होत असते. 6 + 6 किती होतं तरी? 12. ती आहे का रे थोडं? हां, मग ह्या गिवन क्वेश्चन मध्ये डज नॉट कॅल्क्युलेट द सम ऑफ डिजिट इज 33 नाहीये. म्हणजे ज्यावेळेस मी इथं लिहिणार इव्हेंट बी साठी जर लिहितोय तर इव्हेंट बी साठी काय रिझल्ट राहणार? NB इज इक्वल टू तुमचा रिझल्ट भेटणार 0. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायचंय तर नंबर ऑफ बी अपॉन टोटल सॅम्पल. नंबर ऑफ बी किती राहणार बेटा? नंबर ऑफ बी राहणार 0 बाय टोटल सॅम्पल किती आहे? 36 सॅम्पल आहे. म्हणजे रिझल्ट आला तुमचा प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0. एक्झॅक्टली राईट आन्सर आहे बेटा. प्रोबॅबिलिटी ऑफ बी तुमचं एक्झॅक्टली राईट आन्सर आलेलं आहे 0. एक्झाम राईट आहे. तिसरा क्वेश्चन आहे द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट सेकंड डाय. याचा अर्थ कळाला तुम्हाला? पहिला जो नंबर आहे हा ग्रेटर राहणार. म्हणजे पहिला नंबर ग्रेटर म्हणजे इथं जर मी 2 लिहिलं इथं 1 लिहिलं, हा 2 मोठा आहे 1 पेक्षा. जर मी इथं 4 इथं 3 लिहिलं तर 4 मोठे 3 पेक्षा. म्हणजे पहिला नंबर ग्रेटर पाहिजे दॅन द डिजिट ऑफ सेकंड नंबर. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन. मग बघा याच्यात फर्स्ट डाय ठीक आहे. फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. पहिला डिजिट मोठा पाहिजे बेटा. इथं तर काय 1 1 1 2 हे नाही चालणार. 1 3 1 4 1 5 नाही चालणार. 2 1 चालेल का? बिलकुल चालेल. लिहा इथं 2 1. त्याच्यानंतर काय चालणार बघा? त्याच्यानंतर चालेल बघा, हा चालेल का बाळांनो? नाही, पहिला काय पाहिजे? फर्स्ट इज ग्रेटर. पहिला मोठा पाहिजे ना? पहिला मोठा आहे, पहिला नंबर मोठा पाहिजे, दुसरा लहान पाहिजे. पहिला मोठा पाहिजे, पहिला हे चालेल का रे? नाही चालणार. 3 1 चालेल का बेटा? बिलकुल चालेल. त्याच्यानंतर 3 3 नाही चालणार. 3 5 नाही चालणार. 3 6 4 1 चालेल बेटा. त्याच्यानंतर 4 2 पहिला मोठा आहे ना? 4 2. त्याच्यानंतर पहिला मोठा पाहिजे. 4 3 चालेल. नंतर 4 हे नाही चालणार ना? 5 1 पहिला मोठा पाहिजे. 5 2 चालेल. अजून काय चालणार? 5 3 चालेल. 5 4 चालेल बेटा. त्याच्यानंतर 6 1 चालेल. नक्की चालेल ना? दिसतंय ना? हां 6 1 चालेल. अजून काय दिसणार? 6 2 पण चालेल. 6 3 चालेल. बस 6 4 पण चालेल.
बरं 6-4 पण चालेल, अजून 6-5 पण चालेल. बरं बरीच मोठी रांग आली है ना. एवढे चालले का. मग याला काहीतरी द्या. नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती जोड्या झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती झाले रे बेटा. चुकलं का आपलं कुठं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती आलं बेटा 14. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती राहणार. नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस दिसते ना. टोटल सॅम्पल झूममध्ये घ्या. 14 डिवायडेड बाय 36 सॅम्पल. उत्तर काय राहणार. बे 7 14 बे 1 बे आणि बे 8 16. 7/18 आपल्याला आन्सर पाहिजे. 7/18 कुठं दिसतंय का बघावं लागेल मला. 7/18 कितव्या प्रश्नाचा आन्सर आहे. दुसरा प्रश्न चालू आहे आपला 2 डाईसचा. त्याच्यात आन्सर बेटा 15/36. कुठं चुकला आपण. 15 एक नंबर राहिला का आपला. बघा एक नंबर कुठं तरी राहिला. कुठं राहिला बघा. 6-2 राहिला का रे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 कोणता राहिला. 3-2 राहिला. बरोबर बरोबर 3-2 राहिला. म्हणजे किती 15 होतात बेटा. किती होतात बेटा. मिस्टेक झाली माझ्याकडून सॉरी. 15/36 किती हा राहिला होता बेटा 3-2 वाला राईट. तर हे किती झाले 15 मग प्रोबॅबिलिटी काय राहणार हीच राहणार. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 15/36. 15/36 इथपर्यंत आन्सर आहे बेटा याचं. ठीक आहे. डिजिट ऑन द फर्स्ट आहे. पहिला मोठा पाहिजे दुसरा लहान पाहिजे राईट. अशा 4 2 4 3 5 1 5 2 ठीक आहे. क्लिअर झालं. आता प्रश्न क्रमांक 3 कडे येऊन जा बेटा. देर आर 15 तिकीट इन बॉक्स. किती तिकीट आहे 15 तिकीट इन बॉक्स. इच बिअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. किती आहे 1 to 15 म्हणजे काय 1 2 3 4 असं करता करता कुठपर्यंत 15. याचा अर्थ NS किती भेटणार 15. टोटल सॅम्पल किती राहणार 15. इथून सोल्युशन तयार करू. ड्रॉ ॲट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इवन दॅट द तिकीट ड्रॉ शो ऑन इवन नंबर. कसे पाहिजे सगळे. ज्यावेळेस मी NS काढणार तर NS मध्ये काय काय भेटणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती आले बेटा 15 आले. मग NS ची व्हॅल्यू 15. आपल्याला इथं काय पाहिजे इव्हेंट A इज इक्वल टू काय शो करते काय इवन काय शो अँड इवन नंबर. इवन नंबर कसे पाहिजे बेटा इवन नंबर. मग इथं बघा नंबर ऑफ A इज इक्वल टू इवन नंबर. कोणकोणते बेटा इवन नंबर सांगा तर कोण सांगतं. इवन नंबर कोणकोणते. एक आहे इवन सम. इवन म्हणजे काय सम संख्या का. आता कोणकोणत्या 2 4 6 8 10 12 आणि 14. बरोबर क्लिअर. किती झाले नंबर ऑफ A इज इक्वल टू किती आलं 1 2 3 4 5 6 7. आता प्रोबॅबिलिटी काढायची ना. प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ S. किती 7 किती 15. टोटल सॅम्पल किती 15. हे झालं 7/15. क्लिअर कळतंय ना बेटा. कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्यात एनर्जी पाहिजे बेटा. नंतर सेकंड क्वेश्चन आहे शो अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 बघा. मग इथं लिहा इव्हेंट B इज इक्वल टू काय लिहिणार बेटा मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 कोणकोणते बेटा कोण सांगतं. 5 आहे 10 आहे 15 आहे. 5 आहे 10 आहे आणि 15 आहे का त्याच्यात. किती नंबर आहे असे 3. मग नंबर ऑफ B काय लिहिणार मी. नंबर ऑफ B किती लिहिणार 3 नंबर. प्रोबॅबिलिटी ऑफ B काढणार. हे बघा इथून हे रब करतो मी असं. प्रोबॅबिलिटी ऑफ B काढणार. तर प्रोबॅबिलिटी ऑफ B म्हणजे काय नंबर ऑफ B अपॉन नंबर ऑफ S म्हणजे टोटल सॅम्पल. B किती आहे 3. हे किती आहे नंबर ऑफ सॅम्पल किती 15. प्रोबॅबिलिटी किती राहणार 3 1 3 3 5 15. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ B जो आलेला आहे तुमचा 1/5. इथं हा क्वेश्चन नंबर 3 तुमचा झालेला बेटा. आता फक्त 2च प्रश्न राहिले. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. अत्यंत सोपे प्रश्न आहे ते. लगेच घेऊन टाकू आपण. स्टॉप करा.
व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर इज अ फॉर्म. बर, आता एक काम करू, सोल्युशन तयार करताना पहिले 2 डिजिट नंबर बनवून घेऊ, टोटल सॅम्पल बनवू. 2 3 रिपिटेशन नॉट अलाउड, 2 5, त्याच्यानंतर 2 7 2 9 राईट, नंतर 3 2 3 5, त्याच्यानंतर 3 7 आणि 3 9. बर, त्याच्यानंतर 5 2, त्याच्यानंतर 5 3 5 7, त्याच्यानंतर 5 9. हे नंबर्स बनले. त्याच्यानंतर आपण येणार 7 वर येऊ, 7 2, त्याच्यानंतर 7 3 7 5 7 9, नंतर शेवटची जी लाईन आहे 9 2, नंतर 9 3, नंतर 9 5 आणि नंतर शेवटी मल्टिपल ऑफ 5 आहे, खाली घेतो वाटल्यास मी, मल्टिपल ऑफ 5. हां, तर 93 95 आणि शेवटचं जो आहे 97. कळले? हे टोटल सॅम्पल आले बेटा. काय म्हणताय, 2 डिजिट नंबर बनवा एवढ्या नंबरपासून. पहिला अशी जोडी लावायची, 23 25 दिसत आहे का, 27 29, त्याच्यानंतर 32 35 37 39 झाली का, नंतर 52 53 आहे, 57 आणि 59, नंतर 72 73 75 79 आहे, नंतर 92 93 95 आणि 97. किती झाले एन एस? किती भेटले बघा एन एस टोटल सॅम्पल. एन एस बघा, एन एस किती भेटत आहे, टोटल सॅम्पल किती भेटत आहे, 1 2 3 4 4 8 12 16 20. ठीक आहे. हां, एन एस भेटले. आता इव्हेंट्स काय, इव्हेंट्स काय लिहा. इव्हेंट ए काय, इव्हेंट ए ऑड नंबर. काय ऑड नंबर पाहिजे म्हणताय, ऑड नंबर. बिलकुल बघा, नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती, ऑड नंबर कोणकोणते याच्यात ओळखा. 23 25 पण ऑड आहे ना. हां, नंतर 27 ऑड आहे, 29 ऑड आहे, 35 ऑड आहे, 37 ऑड आहे, दिसते कॅमेऱ्यात बघा 37. त्याच्यानंतर 39 ऑड आहे, 53 ऑड आहे, 57 ऑड आहे, 59 ऑड आहे, 73 ऑड आहे, 75 ऑड आहे, 79 ऑड आहे, 93 ऑड आहे, 95 ऑड आहे, 97 ऑड. एवढे ऑड आहे, बाबा बाबा. किती बघा, नंबर ऑफ ए किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती झाले बेटा, 16. प्रोबॅबिलिटी काढायची ना तुम्हाला. काय काढायची बेटा, प्रोबॅबिलिटी. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय राहणार, नंबर ऑफ ए अपॉन एन एस टोटल सॅम्पल. किती आले, 16 डिवायडेड बाय काय 20. शॉर्ट करता येईल 8, अजून किती 10, बेचोक 8 बेपाचे 10. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आलं तुमचं, 4/5. 4/5 बघावं लागेल, 4/5 आहे का. या प्रश्नाचं उत्तर 4/5 अगदी राईट आन्सर आहे. ठीक आहे. आता सेकंड प्रश्नासाठी मी मल्टिपल ऑफ 5, माझ्याकडे जागा नाही, तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. पहिले काढला, ओके, स्टॉप करा, प्ले करा. मी आता रब करतोय. आता दुसरा प्रश्न काय, मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ काय 5, मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत कोणकोणते आहे रे सांगा, 5च्या पटीत कोण कोण आहे. हां, मग इथं लिहा इव्हेंट बी इज इक्वल टू काय, मल्टिपल ऑफ 5. तर लिहा कोण कोण आहे मल्टिपल ऑफ 5. 5 आहे, 10 आहे, 15. 5च्या पटीत कोण आहे याच्यात, तेच बघा, इथंच बघून घ्या कोण कोण आहे. 5च्या पटीत कोण आहे, 5 5 5 25. 30 आहे का, नाही 35 आहे का, आहे. हां, त्याच्यानंतर 40 45. हां, 95. अजून 75 आहे, अजून बस. हे नंबर ऑफ बी इज इक्वल टू लिहा किती रे, 4. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी काढायची ना. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. ठीक आहे. किती आहे, 4/20. राईट आहे ना. हां, 4/5 म्हणजे उत्तर किती आलं, 1/5. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/5. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर लगेच बाळांनो क्वेश्चन नंबर 5 कडे या, शेवटचा प्रश्न चॅप्टरचा.
बघा, अ कार्ड इज अ ड्रॉ ॲट रॅन्डम फ्रॉम अ पॅक, वेल शफल 52 प्लेइंग कार्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉ. बर, मला सांगा प्लेइंग कार्ड मध्ये किती कार्ड्स असतात, टोटल कार्ड किती, NS किती राहणार, टोटल प्लेइंग कार्ड किती असतात, प्लेइंग कार्ड असतात 52. किती असतात बेटा, 52. म्हणजे NS किती राहणार, NS ची व्हॅल्यू किती राहणार, NS राहणार 52. आता काय सांगताय, अँड एस किती असतात रे, एक के किती असतात, एक के एस, असे एस किती असतात, एक रेड असतो हा हार्टवाला, एक एस असतो डायमंडवाला, एक एस असतो क्लबवाला स्पेड, आणि एक एस असतो असा ब्लॅक कलरचा असतो. ठीक आहे, हां, मग किती झाले 4. मग मी इथं लिहिणार नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती 4, ओनली स्पेड, ओनली एस. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक काढायचे तर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. तर नंबर ऑफ ए किती बेटा 4, नंबर ऑफ टोटल सॅम्पल किती होते 52. तर काढा 4 1 4, 4 1 4, 4 3 12. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती राहणार बेटा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए राहणार 1/13. अगदी राईट आन्सर बेटा हे या प्रश्नाचं 1/30. राईट, एक्झॅक्टली. आता शेवटचा प्रश्न बघा, फक्त स्पेड दिला बेटा, स्पेड काय, मग स्पेड किती असतात रे बेटा, 13 कार्ड असतात स्पेडचे. किती कार्ड असतात 13. कोणकोणते असतात बेटा, मग इथं लिहा इव्हेंट बी इज इक्वल टू ओनली स्पेड कार्ड, ओनली स्पेड कार्ड. मग ओनली स्पेड कार्ड कोणकोणते बेटा, बी कोणकोणते राहणार बेटा, एस राहणार 2 3 4 5 6 7 8 9 10, जॅक क्वीन किंग. राईट, हे झाले 13 कार्ड बेटा. किती कार्ड 13. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी जर काढायचे तर इव्हेंट्स बी किती आहे, नंबर ऑफ बी किती बेटा 13. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी जर काढायचे तुम्हाला तर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल. बी किती 13 अपॉन 52, 1352, 1/4. इथं तुमचं ही एक्सरसाइज पूर्णपणे संपलेली बेटा. हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं हा चॅप्टर पूर्णपणे क्लोज झालेला आहे. तुम्ही परत प्ले स्टॉप करून परत व्हिडिओ वारंवार बघू शकता, 2दा 3दा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात बाळांनो. अशा पद्धतीने पूर्ण एक्सरसाइज मी संपवलेली आहे, पूर्ण चॅप्टर इथं संपवलेला आहे. ठीक आहे, 2 चॅप्टर आपले इथं झालेले आहे, एक प्रोबॅबिलिटी झाला, एक स्टॅटिस्टिक झालेला आहे. जे विद्यार्थी अजून आपल्या चॅनलवर आले नसेल, ज्यांनी प्ले स्टोअरवर ॲप डाउनलोड केलं नसेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एकदा सांगा, तुमच्या मित्रांना सांगा, फ्रेंडला सांगा, रिलेटिव्हला सांगा. लवकरात लवकर ह्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करा, कारण की इथं बेनिफिट तुमचं जे बेटा 10वीसाठी खूप मेहनत घ्यावं लागत असते. 8-8 10-10 तास कंटिन्यू इथं उभं राहावं लागत असते, हातपाय दुखून जात असतात. तरी तुम्ही अभ्यास करा बेटा, चांगला स्कोअर करा, आउट ऑफ स्कोअर करा. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंट्स पास करा, मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं सेंड करेन. ठीक आहे, धन्यवाद.